सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 34वी. वित्तहानीची टेहाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज सावरता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात पण राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील म्हणजे आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असो. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते बिचारे आले होते. आजोबा मोठे हुशार होते, साक्षेपी ग्रहस्थ होते, व्यवहार चतुर, हिशेबी व धोरणी होते. परंतु त्यांच्या स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेलो असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व ते म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते, परंतु तुम्ही ते मनावर काही घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले आहे. आता सावध झाले पाहिजे तुम्ही. आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्याचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. देणे वाढत चालले आहे. त्याने सर्वच नाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे, तुम्हाला पाजर फुटायला नको. वडील उपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्याने राहावले नाही म्हणून मी म्हणालो. पोटतिडीक आहे म्हणून आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला मी दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीला लागू नयेत म्हणून मी आलो तुम्हाला समजवायला. लवकर जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही, मारवाडी सारता येईल. नानाने हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठमोठ्या दोंडी उरसपोट करून फोडल्या, कातळात सुरुंग लावले व भात जमीन तयार केली. 10 मनांचे शेत 3 खंडीचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहायची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वाच्या आजीबरोबर खायचे. येथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध आहे आमचा. जमीनसुद्धा कशी आहे, सोने पिकेल तेथे अशी आहे आमची जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हाताने विकावयाची का? आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप,
आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणे ही पाप. जमीन म्हणजे आईच आहे, तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो आहोत, वडील बोलले. भाऊ, मोठाल्या गप्पा मारून जगात काही भागत नसते हो. मोलाचीच कडी आणि बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई, कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन दुसऱ्याची आई आहे. मला नका नीती सांगण्याचा आव आणू. एकेवेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील पोलीस, येतील, लिलाव होतील, घराला कुलुपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे, की आपण होऊनच तसा प्रसंग होऊ न देणे बरे? अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे नाही का? नानांनी विचारले. माझ्या अब्रूची ती पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले. माझीही आहेच ना, म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटतं. लोक म्हणतील आमक्याच्या जावयाच्या घरी जप्ती झाली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे, माझ्या मुलीची अब्रू आहे. ती माझीच ना, जरा विचार करा. आपलाच एका मूर्खासारखे धरणे चांगले नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा किंवा मला काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा, भाऊ म्हणाले. म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय मी? मोठे सरदार घराण्यातले. आम्ही म्हणणे सरदार, आम्ही म्हणजे सरदार. सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला. मुलीचा संसार व्हावा म्हणून दिला. तिच्या आबरूचे दिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का हो सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका म्हणे, ना धड लिहायला ना खायला. हेच का सरदार? केवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केलात का? धन लावलीत, पैची अक्कल नाही मिळवली. साऱ्याने तुम्हाला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे सरदार. भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. बरे बुवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतोय ते तरी ऐकले पाहिजे, तेही नाही. हा काय चावटपणा चालविला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे भाऊ? गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा, असे नाना बोलत आहेत. तो घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवेनात, तरी मोठ्या कष्टाने ती ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका. सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आले. वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीबच वाईट म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूचे दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईनेच ना. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही, काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावलेली राहतात नाना. फुटलेले मोती सांधता येत नाहीत. मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. त्यांचे मन दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल ते हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे नाना.
उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलायला या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या, बाकी काही नको. उपदेश नको, शिव्या नको. नाना बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे नाना, नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. यावर्षी सारे आंबे गळून गेले, तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईलच ना. झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल. नाना रागावू नका, मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो, परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका. माझे एवढेच मागणे आहे. म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना असा अर्थाचा अनर्थ करू नका. त्रागा करून घेऊ नका. तुम्ही येत जात जा. मी जशी तुमची मुलगी आहे तशीच त्यांची पत्नी आहे. मला साऱ्यांकडेच पाहिले पाहिजे ना. मला तुम्हीही हवे आहेत आणि तेही हवे आहेत. नाना आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले, तुम्हीही सोडून जाणार का? नाना तुम्ही येत जा, प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गळा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. येथे आपल्या शब्दाला मान नाही, तेथे कशाला जा, असे म्हणत नाना निघून गेले. नाना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठाचा शब्द तुम्हाला प्रिय ना. गेले, काय करायचे, जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का, म्हणजे शांत वाटेल, आई वडिलांना म्हणाली. या कपाळकरंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा, मला एकटाच पडू दे, वडील त्राग्याने म्हणाले. गरीब बिचारे आई. ती तिथून उठली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळशी देवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते. श्रोते हो, तुम्ही ही कथा ऐकलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कथा कशी वाटली.